हे जे ये गवारे नायब तहसीलदार यांना जीवे मारण्याकरता जे काही तिथे प्रयत्न झाला वगैरे, पण यापेक्षा वाईट काय आहे की या नायब तहसीलदारनी परमिशन मागितली की गुन्हा दाखल करण्याकरता AEDOला. AEDOने 10 दिवस परवानगीच दिली नाही. म्हणजे 5 तारखेला गुन्हा घडला, 15 तारखेपर्यंत म्हणजे 10 तारखेपर्यंत AEDOने वाट पाहिली. AEDOने त्याच ऑफिसमधल्या नायब तहसीलदारांना पत्र पाठवायला 5 दिवस वाया घालवले. 15 तारखेला गुन्हा दाखल केला आणि 16 तारखेला मग कारवाई झाली. खरं तर आपलं म्हणणं बरोबर आहे की राज्यामध्ये सर्व संगनमताने सुरू आहे अशा प्रकारच्या घटना आपल्या अधिकाऱ्याला जीवे मारण्याचे त्या ठिकाणी त्यांच्या अंगावर ट्रक नेणे वगैरे सुरू आहे. तर निश्चितपणे या ठिकाणी एक जसं या लोकांवर जे संघटित गुन्हेगार आहेत, जे अधिकारी काही आहेत, त्या ठिकाणी हे सर्व मिलीभगत आहे. ज्या ठिकाणी मिलीभगत आहे त्या ठिकाणी तपासून MPDAची कारवाई करणे, त्यांना अशा कारवाई करणे हे सरकार करत आहे. परंतु संपूर्ण राज्यामध्ये आता आम्ही संपूर्ण राज्याचा ETS करतो आहे. यावर्षी संपूर्ण गौण खनिजाचा वाळूचा ETS करता राज्य सरकारच्या माध्यमातून. आणि या ETSमध्ये मागच्या 10 वर्षामध्ये जे काही अवैध उत्खनन झालं असेल, जे काही अवैध उत्खनन होणार असेल, होत असेल, याबद्दलही शासन त्या ठिकाणी गंभीरपणे लक्ष घालत आहे. आणि या प्रकरणातही शासनाने गुन्हा दाखल करतपर्यंत लक्ष घातलं आहे. पुढच्या काळामध्ये अशा घटना शासन गांभीर्याने घेईल आणि याकरता लागणारे टास्क फोर्स शासन तयार करेल. च्या माध्यमातून कारवाई करतो ते, पण ते हे आपल्याला अधिकारी आणि हे जे तस्कर आहेत त्यांचं संगनमत जे आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि म्हणून जे अधिकाऱ्यांच्या एरियामध्ये ह्या सगळ्या घटना घडतात, हे तस्करांना वाढवण्याचं काम ते करतात, त्या अधिकाऱ्यांवर कधीच कारवाई होत नाही. आणि म्हणून त्या पद्धतीची कारवाई केली तर आपल्याला हे सगळं निकाली निघेल. की या ठिकाणी तिथला IAS अधिकारी AEDO त्यांनी 10 दिवस दिरंगाई केली आहे गुन्हा दाखल करण्याकरता, नुसता गुन्हा दाखल करण्याकरता. त्यामुळे तुमचं म्हणणं बरोबर आहे की अधिकारी आणि हे लोक बसून जे संगनमत करता हाच खरा या ठिकाणी मुख्य प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम तोडण्याकरता आपण या ठिकाणी काही टास्क फोर्स निर्माण करून त्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाली आहे. त्यांनी ठरवलेलं आहे काय टास्क फोर्स असले पाहिजे. या सँड माफिया, गौण खनिज माफिया याकरता वेगळा टास्क फोर्स तयार करण्याची शासनाची भूमिका आहे. गेले 4 वर्ष खनिकर्म योजनेच्या संदर्भामध्ये कलेक्टरला अधिकार दिल्यानंतर बैठक झालेली नाही आणि त्या मतदारसंघामध्ये विकासाकरता पैसे मिळालेले नाहीत. त्या संदर्भामध्ये तात्काळ आपण निर्णय घेऊन कलेक्टरला आदेश द्याल काय खनिकर्म योजनेची बैठक घेण्याकरता? अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारच्या खनिकर्म नियमामध्ये कलेक्टरलाच अध्यक्ष केला आहे त्यांनी. त्यामुळं मी शासनाकडनं आदेश काढील की या महिन्याभरात सर्व जिल्ह्याच्या खनिकर्मच्या बैठकी झाल्या पाहिजे. म्हणजे हे सिंडिकेट दर अधिवेशनामध्ये आपल्याला बघू इच्छितो. काय कधी तहसीलदारवरती गाडी चढण्याचा प्रयत्न करतात आणि तहसीलदारला मारहाणी जाणार आहे. प्रश्नोत्तराचा तास संपलेला आहे.